ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण ललित पंचमीची कथा बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री ललिता देवीची कथा मोठी रम्य असून ती स्कंद पुराणात दिली आहे. श्री भगवान शंकर हे कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवाच्या अग्रावरून मदन त्यांच्या मनात कामवासना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा भगवान शंकराने आपल्या क्रोधाग्नींनी त्याला जाळून भस्म केले. त्याच्या राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले. हा बालक मदनासारखा सुंदर होता. श्री गणेशाने त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्यास बसवले. गणेशाने त्यावर तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता, म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला. त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडून भंड भंड असे शब्द निघाले. भंड मोठा झाल्यावर फार क्रूर दृष्ट असा असुर बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. आपल्याला अमरत्व मिळाले म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले. शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला. शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला. त्याने न्यंका शोणीपूर येथे आपली राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे नारद मुनींनी इंद्रास सांगितले की देवेंद्र, तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे. त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ केला आणि त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले. त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी ललिता देवी निर्माण झाली. ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या महातेजाने युक्त होती. सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्यांचा नाश करण्याचे आश्वासन दिले. त्या ललिता देवीने भंडासूर दैत्यास बरोबर 4 दिवस घनघोर युद्ध केले आणि 5व्या दिवशी भंडासुराला सर्व दैत्यांसह ठार मारले. तो शुभ दिवस पंचमीचा होता, म्हणून त्या दिवसाला ललित पंचमी असे म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.